मित्रांनो, लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. लक्षवेध इन्स्टिट्यूट चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार सगळ्यांना. गुड इव्हनिंग. ओके. हो, मी एकदम 100% ठाणेकर. ओके. बॉर्न अँड बॉटअप इन ठाणे. काही वर्ष रुईयाला काढले, नंतर नरसिंहमंजीला काढली काही वर्ष. ठाण्यातनं BSc झालो. एका चांगल्या घराण्यातला जन्म. ओके. वेल एज्युकेटेड फॅमिली. ऑफकोर्स पैसा म्हणजे कधी आपल्या पूर्वी म्हणजे आता तुम्ही खूपच यंग आहात. ओके. आमच्याला पैसा कमवणं हा गुन्हाच होता. त्यामुळे पहिलं म्हणजे अतुलजींना थँक्स की पैसा कमवण्याचं शिकवत आहेत तुम्हाला. तेव्हा नोकरी हे सगळं आणि पैसा म्हणजे जो कोणी बिझनेस करतोय तो कदाचित चुकीचं करतोय. अशा फॅमिलीतनं जन्मलेला एक टिपिकल ब्राह्मण फॅमिली. आणि ग्रॅज्युएट झालो. मराठी शाळेत डॉक्टर बेडेकर विद्या मंदिरचा विद्यार्थी. त्यामुळे ग्रॅज्युएशनपर्यंत कोणी इंग्लिश बोलायला लागलं की तो माणूसच हुशार वाटायचा. इंग्लिश म्हणजे हुशारीचं परिमाण. ओके. तर आता कळलं इंग्लिश आणि हुशारीचा काहीही संबंध नाही. ती फक्त लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन आहे. त्यामुळे मला इथे प्रत्येकाला मी ते सांगेन की बाबा तुम्हाला नसेल येत ना, कम्युनिकेशन जर करायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली ऑर फॉर्च्युनेटली आपल्या देशाची बिझनेस लँग्वेज ही इंग्लिश आहे. पण बाकी त्याचा आणि हुशारीचा काहीही संबंध नाही. मी म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत सगळे मित्र टिपिकल मराठी सगळेच एका ह्याच्यातनं वाढलेलो. आणि मग मी ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएट झाल्यानंतर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मे अँड बेकर इंडिया लिमिटेड म्हणून कंपनी होती वरळीला. खूप मोठी कंपनी होती. इट्स अ इंग्लिश कंपनी. आणि तेव्हा ते वातावरण जेव्हा बरोबरचे लोक कोणी डॉन बॉस्कोमधलं किंवा कोणी दुसऱ्या शाळेतलं आणि तो मला ते जेव्हा चिडवायला लागले किंवा माझ्या इंग्लिशवरनं हसायला लागले. ऑफकोर्स तसंच होतं इंग्लिश आणि हसण्यासारखं वाईट वाटण्यासारखं काहीच नव्हतं. आणि तो प्रवास चालू झाला. 83ला मी लागलो. 82ला मी ग्रॅज्युएट झालो. आणि मग मला प्रवास करता करता असं कळलं की लँग्वेजवरती प्रभुत्व पाहिजे. मराठी खूप वाचन होतं पहिल्यापासूनच. कारण घरात वाचनाची आवड होती. मला वाचनाची आवड होती, लिखाणाची आवड होती. तर मराठी वाचन होतं. पण म्हटलं आता मराठी बाजूला ठेवूया आणि इंग्लिश वाचायला सुरुवात करूया. म्हणून पहिलं रूल चालू केला की लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आजही वाचतो. उठल्या उठल्या पहिला तो. पण निघायच्या आधी टाइम्स ऑफ इंडिया संपवायलाच पाहिजे कारण त्याच्यावरती लोक बोलतात. ओके. आणि मग ते वाचायला सुरुवात केली. मग इंग्लिश भरपूर बिझनेस लँग्वेज म्हणजे मॅगझिन्स वाचायला सुरुवात केली. त्यामुळे थोडंसं विचार बदलायला लागले कारण वाचनाने विचार 100% बदलतात. मग ते मराठीत वाचा, इंग्लिशीत वाचा, हिंदीत वाचा, कशातही वाचा. पण वाचन हे खूप मार्गदर्शन करतं आणि ऑटोमॅटिक गुरुज होतात ते आपले. मग मला जाणवलं की अरे माझ्याकडे MBA नाही आहे. पुढच्या जर लेव्हलला जायचं असेल, मला ही माझी पोझिशन सेल्स मॅनेजर नेईल, रिजनल मॅनेजर नेईल, ऑल इंडिया सेल्स मॅनेजर नेईल. पण इफ यू वॉन्ट टू गेट टू द टॉप, तेव्हा MBAचं प्रस्त जस्ट चालू झालेलं आणि 2च माझ्यावाले इन्स्टिट्यूट होते. एक जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट स्टडीज आणि नरसिंहमंजी इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट स्टडीज. मला काही जमनालाल बजाजला मिळाली नाही. मी मास्टर्स 3 वर्षाचं करायचं ठरवलं होतं. कारण JBIचा तुम्हाला जर ठपका लागला तर IIM फक्त 4च होती तेव्हा. IIMC, IIMA आणि सगळं. मग मी ठरवलं दोन्ही ठिकाणी एक्झाम दिली. बजाजमध्ये काय मी पास झालो नाही आणि NMIMSला मी पास झालो आणि मग मी 88 ते 91 मी 3 वर्ष मास्टर्स केली. आणि मग त्याच्यानंतर मी पहिल्यांदा मॅनेजमेंट सुपरवायझर लेव्हलला गेलो आणि मग आय नेव्हर लुक बॅक. तो हा प्रवास अप टू पहिल्या पायरीपर्यंत सांगू शकतो. क्या बात आहे. सुपर. आय थिंक जे सरांनी सांगितलं एकदा टाळ्या वाजवूया नक्कीच की बरीच जण जी असतात ती मराठी कुटुंबातली आहेत इकडे ऑफकोर्स आणि त्यांना एक कुठेतरी न्यूनगंड असतो की इंग्रजी भाषा बोलता न येणं. मला देखील बरेचसे जण हा प्रश्न विचारत असतात की इंग्लिश येत नाही तर काय. माझं एक नेहमी एक सांगणं असतं सर की मराठी भाषा पण काय आपण 100% शुद्ध बोलतो असं नाही आहे. पण मराठी बोलत असताना ना एक मनातमध्ये एक इंटेन्शन क्लिअर असतं की जे मला बोलायचं आहे ते समोरच्याला कळलं पाहिजे बस. पण बऱ्याच वेळेला जे व्हर्नॅक्युलर मीडियमची जी मंडळी असतात ते जेव्हा इंग्लिश बोलायला सुरुवात करतात इंटेन्शन हे नसतं की समोरच्याला कळलं पाहिजे. इंटेन्शन हे असतं की मी चूक केली नाही पाहिजे. अगदी बरोबर. मला विशिष्ट शब्द त्यावेळेला सुचले पाहिजेत. माझ्याकडनं इजच्या जागी वॉज नाही आला पाहिजे, हॅजच्या जागी हॅड नाही आला पाहिजे. असं नको ते उगाचच विचार चालू होतात आणि त्याच्यामुळे एक्सप्रेस करतंय. माझ्यामध्ये जस्ट डू इट हा फॉर्म्युला जो आहे ना आमचा इंग्लिश असू दे काय पण असू दे समोरच्याला कळलं पाहिजे आपल्याला काय बोलायचं आहे ते. आणि माझी मातृभाषा इज अ लँग्वेज ऑफ इंटेलिजन्स. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. डेफिनेटली आहे. त्याच्यावरती माझा गॅरंटेड विश्वास आहे. जेव्हा बोर्ड मिटिंग असते तेव्हा मी नक्की सांगतो मी कुठल्याही बोर्ड मेंबरपेक्षा फर्ड इंग्लिश बोलतो. मला त्याचा अभिमान आहे.
पण नाहीतर आता मराठीच बोलेन, चांगलं मराठी बोलेन आणि चांगलं इंग्लिशचं बोलेन, याची गॅरंटी आहे. इनफॅक्ट वेन आय कॉल्ड हिम, जरा जेव्हा सरांना मी फोन केला त्यावेळेला मी इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केलं होतं आणि इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर मी सांगितलं की सगळे इन्स्टिट्यूटबद्दल सांगत होतो आणि शेवटी बोललो की सर आमच्या इन्स्टिट्यूटचा USP आहे की वी कंडक्ट ऑल दिस प्रोग्राम्स इन मराठी लँग्वेज. मग सरांचं पुढं, अच्छा मग तू मराठी बोलू शकतोस ना, मग मराठीत बोलूया ना आपण. सो त्याच्यानंतरचं पुढचं कॉन्व्हर्सेशन सगळं मराठीमध्ये झालं होतं. सर जसं तुम्ही सांगितलं की मॅनेजमेंटचं शिक्षण झालं आणि इफ यू वॉन्ट टू गो ऑन टू टॉप देन मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ऑफकोर्स ते तुम्ही शिकलात आणि आत्मसात केलं आणि मग करिअरची सुरुवात तुमची झाली. सो तुमचा जो करिअरचा जो इनिशियल जो फेज होता बिफोर SL वर्ल्ड, जसं सेल्सचा जो एक्सपिरियन्स आहे आणि मी स्वतः सर माझा पण बॅकग्राऊंड सेल्स आहे. मी रस्त्यावर चॉकलेट्स विकलेत. इनफॅक्ट मी SL वर्ल्डमध्ये देखील चॉकलेट्स जाऊन विकलेले आहेत. नेस्लेसाठी मी 2001-2002च्या दरम्यान 15 ऑगस्टच्या दिवशी देर वॉज अ स्टॉल तिकडे मी नेसलेचं ते टोपी आणि ते टी-शर्ट घालून विकलेले आहेत. सो सर सेल्सचा एक्सपिरियन्स कसा होता? व्हॉट हाऊ यू डेव्हलप्ड इन सेल्स? सेल्स सगळं आहे. म्हणजे माझ्या मते ज्याला आवडतं सेल्स तो बिझनेस करू शकतो. मला सेल्स इतकं प्रचंड आवडायचं की जेव्हा मी BSc झालो तेव्हा 2 ऑप्शन होते की तेव्हाच्या काळी एक तर MSc करा, कारण इंजिनियर आणि डॉक्टर म्हणजे सगळंच. लग्नाच्या मार्केटमध्ये तर इंजिनिअरिंग डॉक्टरशिवाय तुम्हाला चांगली बायको मिळणं हा सप्तच असायचं. ओके, मग आता करायचं काय? BSc झालेलो, मग MSc करायचा असा निर्णय घेतला. वडील थोडे प्रॅक्टिकल होते. वडील म्हणाले की MSc करून तू कायम लॅबमध्येच राहशील किंवा रिसर्चला जाशील, तू सेल्सचं बघ, तुला आवडतं खूप फिरायला. मला 2 गोष्टी प्रचंड आवडतात, फिरायला आणि खायला. म्हणजे शरीरवरनं तुम्हाला कळतच असेल. ओके, आणि फिरणं म्हणजे मी खरोखर सांगतो की मी भारतातला कोणानी कोणा फिरलेलो आहे. हातात बॅग घेऊन फिरलो आहे. पहिल्यांदी STनी फिरलो आहे, मग आता विमानाने फिरतो किंवा स्वतःच्या गाडीने फिरतो. स्टेप वाईज, एका रात्रीत काही विमान मिळत नाही आणि एका रात्रीत काही बस मिळत नाही. त्यामुळे अगदी बैलगाडी सकट सगळं. म्हणजे जेव्हा एखाद्या गावात विकायला जायचं असेल, मी थर्मास विकायचो मिल्टन प्लास्टिक्समध्ये, तेव्हा छोट्या छोट्या गावात जाताना म्हणजे 10,000+ पॉप्युलेशनमध्ये आमचं टार्गेट असायचं की तिथे पोचलंच पाहिजे. ओके, त्यामुळे सेल्सनी एक तर तुम्हाला भाषा कळते, लोक कळतात आणि काही म्हणा प्रत्येक प्रांताच्या लोकांचं एक वागणं असतं. ओके, त्याला तुम्ही स्टॅम्पिंग नका करू की अरे हा मद्रासी असा, मराठी असा, घाटी असा, गुजराती असा. तो त्याच्या पद्धतीप्रमाणे त्याच्या संस्कारांप्रमाणे वागत असतो आणि तुम्हाला बिझनेस हा काय फक्त मराठी बोलून काही मिळणार नसतो. आता तुमचे सगळ्यांचे क्लायंट सगळे मिक्स आहेत. त्यामुळे फक्त उगीच मराठीचा झेंडा घेऊन मी मराठीच लोकांना काय होणार नाही, कारण तुमचे क्लायंट तर सगळेच मिक्स असणार आहेत. त्यामुळे त्यांचं ऑब्झर्वेशन करून जर तुम्ही त्यांच्याप्रमाणे जर तुम्ही द्यायला शिकलात तर सक्सेस सेल्समध्ये मिळतो. त्यामुळे सेल्सचा प्रवास म्हणजे मी पहिल्यांदा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह 6 वर्ष होतो मुंबई सिटीत. मग मी कालांतराने मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह झालो. मग मी कोडॅक इंडियामध्ये, पूर्वीची कोडॅक इंडिया फिल्म माहिती असेल सगळ्यांना, आणि इथे एक सावंत साहेब म्हणून फोटोग्राफर्स होते, आमच्या ठाण्याचेच होते ते आहे तिकडे. ओके, तर कॅमेरा पण आता फिल्म गेली. कोडॅक फिल्म इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ व्हॉट ही टोल्ड अबाउट द टेक्नॉलॉजी. कोडॅक म्हणायची की जगात काय वापरतात, पहिलं कोडॅक फिल्म, सेकंड काय वापरतात कोडॅक फिल्म, थर्ड काय वापरतात कोडॅक फिल्म. इट वॉज सच अ डॉमिनन्स इयर ऑफ कोडॅक. मी तेव्हा होतो आणि आज कोडॅक संपली. ओके, देर इज नो कोडॅक. पण त्या काळात मी कोडॅकमध्ये जेव्हा काम करत होतो, मार्केट एक्झिक्युटिव्हनं एरिया मॅनेजर, रिजनल मॅनेजर, आणि रिजनल मॅनेजरपासून मी नॅशनल मॅनेजर. प्रत्येक स्टेपमध्ये मी मिल्टन प्लास्टिक्सला मी नॅशनल मॅनेजर होतो. त्यामुळे एरिया मॅनेजर म्हटलं की जवळजवळ मुंबई किंवा पुणे मिळायचं. रिजनल म्हणाले तेव्हा होतो तेव्हा मी वेस्टचा होतो. नॅशनल झालो तेव्हा मी 4च्या 4 झोन बघायला लागलो. या 4 झोनमुळे, 4 याच्यातल्या माणसांमुळे, त्यांच्या वागण्यामुळे, त्यांच्या बिझनेस तंत्रामुळे आणि तिथल्या फूडमुळे मला माणसं कळायला लागली आणि परिपक्वता आली आणि त्यांना मी पुढच्या जीवनात हँडल करू शकलो. कारण जेव्हा मी नॅशनल लेवलला गेलो तेव्हा माझ्याकडे फक्त एक माणूस नसतो मराठी. माझ्याकडे कर्नाटकच्या ऑफिसला कन्नड असतात, चेन्नईच्या ऑफिसला तमिळ असतात, कलकत्त्याच्या ऑफिसला कलकत्ता असतात, बेंगॉलीज. प्रत्येक ऑफिसला वेगवेगळे लोक आहेत, पण त्यांचा माझ्याशी आधी एक्सपोजर झालेला, विच हेल्प्स यू इन लाईफ. त्यामुळे मला हेल्प झाली. सुपर, क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. ह्याचा अर्थ सेल्स इज द प्रोफेशन विच हेल्प्स यू टू अंडरस्टँड डिफरंट पीपल. आणि वेगवेगळी माणसं असतात, वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या भाषा असलेले, वेगवेगळ्या
टेम्परमेंट असलेले येस. आणि त्यांच्यावर जेव्हा तुम्ही जुळवून घेऊ शकता त्याच वेळेला पुढे जाऊन तुम्ही लार्ज लेवलला जास्त लोकांबरोबर काम करू शकता. बरोबर. आणि हा मे बी सेल्स मधला मेजर लर्निंग होता तुमचा. सर 1989 मध्ये SL वर्ल्डची स्थापना झाली, पण तुमची जी इन्व्हॉल्वमेंट होती ती खूप नंतर झाली हो. SL वर्ल्डमध्ये. हो. पण तरी देखील मला जाणून घ्यायला आवडेल की हे जे आगळा वेगळा कॉन्सेप्ट जो श्री SL ग्रुपचे जे सर्व आहेत, श्री चंद्रा सुभाष चंद्र सर जे आहेत, त्यांच्या मनामध्ये हा पहिला कॉन्सेप्ट आला होता, तुम्ही जसं सांगितलं. सो हाऊ इट केम इन हिज माइंड, त्याचं इन्सेप्शनची काही अशी स्टोरी किंवा काही अशी काही आहे का, किंवा हाऊ इट केम इन टू कॉन्सेप्ट? सुभाषचंद्रांचं सांगायचं झालं तर त्याच्यात एक नमूद करा असं वाटतं मला, की तुम्ही इतके उभरते सगळे बिझनेसमॅन आहात. त्यांनी आता एक पुस्तक लिहिलंय द झी फॅक्टर म्हणून, सुभाषचंद्राचं, आणि ते मराठीत पण आलंय. आणि ते बऱ्याच वर्षांनी, की आता कसं होतं की आपण पुस्तक वाचतो आणि वाचता वाचता कॉन्सन्ट्रेशन होत नाही. नंतर म्हणजे आता तरी सध्या तरी माझं कॉन्सन्ट्रेशन पहिल्यासारखं होत नाही, नॉनस्टॉप मी वाचू शकत नाही. पण ते एक पुस्तक मी जवळजवळ नॉनस्टॉप वाचलं, म्हणजे अक्षरशः झोपताना बाजूला ठेवायचो. तर माझ्या मते वाचा ते. तो माणसाने ठरवलं की प्रत्येक गोष्ट वेगळीच करायची. ओके. म्हणजे आधी ते धान्याच्या बिझनेसमध्ये होते. तेव्हा त्यांनी जेव्हा रशियामध्ये प्रॉब्लेम झाला धान्याचा, तेव्हा त्यांनी इंडियात तर ऑपॉर्च्युनिटी घेतली. प्रत्येक वेळेला ऑपॉर्च्युनिटी त्यांनी म्हटलेलं आहे, तर तुम्ही सगळेजण ऑपॉर्च्युनिटी बघत राहा आणि ऑपॉर्च्युनिटी स्वार व्हा. म्हणजे मी यांच्याशी आज पहिल्यांदा भेटलो, पण हे जे बोलत होते ते सगळं परफेक्ट बोलत होते की ऑपॉर्च्युनिटी इज एव्हरीथिंग. आणि तिथे डोळसपणाने लक्ष ठेवा. तुम्हाला कधी ऑपॉर्च्युनिटी नॉक करते हे कळणार नाही, आणि ऑपॉर्च्युनिटी कळायला तुमचं वाचन पाहिजे आणि डोळे उघडे पाहिजेत. ओके. तर त्यांनी तिथे रशियात जाऊन पैसा कमवला. मग त्यांच्या मनात आलं की जगात टूथपेस्ट जी आहे, आपण जेव्हा पूर्वीच्या काळी जे माझ्या असतील 50 वयाचे आत्ता आणि वरती, तेव्हा आमच्या वेळी लहानपणी अल्युमिनियमची टूथपेस्ट असायची. म्हणजे तेव्हा प्लास्टिक, आता प्लास्टिकची आली. तर जगात सगळ्या ठिकाणी चालू झालं होतं. तर त्यांनी म्हटलं की आपण इंडियात का नाही चालू करायचं. त्यांनी इंडियात हरियाणाचा माणूस वाड्याला आला, त्यांनी जागा घेतली जिथे फक्त मराठी बोललं जातं. वासिनला वाड्याला पहिला प्लॅन्ट टाकला, आणि पहिल्या वर्ष काही त्यांना गिरायकच मिळालं नाही, कारण हिंदुस्तान लिव्हर आणि तुमचे कोलगेट पॉमोले देवर द 2 बिगेस्ट डॉमिनंट्स. ते त्यांना दाद देत नव्हते. पण तेव्हा बल्सारा प्रॉमिस नावाची टूथपेस्ट जर तुम्हाला माहिती असेल, तर त्यांचं चाललं होतं की आपण काहीतरी वेगळी टूथपेस्ट लॉन्च करूया मार्केटमध्ये. प्रोडक्ट डिफरन्सिएशन नावाची एक कॉन्सेप्ट आहे. तर काय करायचं, तर त्यांनी जाऊन सांगितलं की तुम्ही अशी ट्यूब द्यावा की इंडियातला माणूस एवढा पैसेकडे बघतो की ती टूथपेस्ट सगळी आली की नाही. पूर्वी आम्ही मेटलची, आमची आई अशी ते घासायची ती, आणि मग त्याच्यातलं सगळं बाहेर पडलं की नाही, आणि मग ती डब्यात टाकणार. पण आता प्लास्टिकची ट्यूब आली, आणि तेव्हापासलं त्यांनी 84ला तिथे चालू केलं. मग त्यांनी 89ला जेव्हा जग फिरायला लागले तेव्हा की अरे बिझनेससारखं आहे, मग आपण का नाही चालू करू. आणि मग 89ला त्यांनी 87ला गोराई इथे लँड घेतली. 89ला त्यांनी ते स्वप्न आणलं. ते 89ला त्यांनी चालू केलं. हा त्यांचा SL वर्ल्डचा प्रवास. आणि 92ला त्यांनी पहिला सॅटेलाइट टीव्ही इंडियातला चालू केला. जेव्हा दूरदर्शन हे फक्त मक्तेदारी होती, तेव्हा त्या माणसांनी पहिला सॅटेलाइट टीव्ही चालू केला, झी. प्रत्येक प्रोडक्ट्स त्यांची पहिली असतात, कारण ते विजनरी आहेत, ते बघतात आणि मग ते पूर्ण करण्यासाठी ध्यास करतात. ध्यास हे सगळं असतं. ध्यास लागलेला माणूस वेडा म्हटलं तरी चालेल, पण तो सक्सेसफुल होतोच होतो. त्या लक्षवेधीच्या लोकांनी सांगण्याची गरज नाही आहे, कारण त्यांच्यातनं हे आत्ता मी ऐकलं सगळं. कारण असं 89 साली कन्सेप्ट करून त्यांनी चालू केली, सुरुवात केली. 24 डिसेंबर 1989. 24 डिसेंबर 1989. आणि आता 24 डिसेंबरला आय थिंक आम्ही दरवर्षी मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा करतो. जर 20-25 किलोचा असा बिल्डिंगभर मोठा केक असतो. बापरे. जेवढे सगळे लोक येतात त्यांना आम्ही केक देतो. क्या बात. इट्स अ बिग थिंग. ग्रेट 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 ग्रेट. सर ऑफकोर्स जसं मी सांगितलं की आम्हाला त्याबद्दलच जास्त इंटेन्सली जाणून देखील घ्यायचं आहे. मला सगळ्यात आधी जेव्हा कळलं तुम्ही येत आहे, मी हाच विचार करत होतो. मगाशी विनयजींनी पण सांगितलं की आमचा एक कार्यक्रम असतो, ज्या कार्यक्रमामध्ये 400 जण येत आहेत किंवा 500 जण येत आहेत, आणि त्या कार्यक्रमाची आम्हाला पूर्ण तयारी जवळजवळ 1-1.5 महिन्या आधीपासून करायला लागते. इकडे दर दिवसाला थाउजंड्स ऑफ पीपल आर कमिंग एव्हरी सिंगल डे. अँड
केवढ्या तरी गोष्टी आहेत. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं SL वर्ल्डमध्ये जवळजवळ 60पेक्षा जास्त अट्रॅक्शन्स आहेत. वॉटर किंगडममध्ये अजून 30पेक्षा जास्त अट्रॅक्शन्स आहेत आणि सगळ्या गोष्टी सुरळीत चालल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या पाहिजेत. हे सगळं हा जो खेळ आहे हा कसा काय मॅनेज होतो? 900 जणांचा ताफा आहे याच्या मागे, पण अगेन दॅट इट सेल्फ अगेन इज त्या 900 लोकांना सांभाळणं. हे सर कसं काय तुम्ही सांभाळता? काय एक्झॅक्टली करता ह्याच्या मागे? प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाहीये. पण वाघ सर म्हणाले तसं की इट्स अ सिरियस बिझनेस. तो लोकांच्या चेहऱ्यावरती हसू आणणं हे सोपं काम नाहीये. आपली चिडचिड बाजूला ठेवायला लागते. कधीतरी लोकांच्या डिमांड ₹900 भरल्यानंतर एवढ्या मोठ्या असतात की पार्क विकतच घेतलंय आम्ही. पण त्यांनीच घेतलेलं असतं विकत, त्याशिवाय पगार येत नाही माझा. ओके, CEO असो कोणी असो ते पगार तर यायलाच पाहिजे एकतर केला. त्यामुळे इट्स अ बिग थिंग की लोकांच्या चेहऱ्यावरती हसू आणणं. आम्ही 2-3 गोष्ट व्हिजन आणि मिशन या गोष्टीवरती आम्ही भर देतो. ते आम्ही लिहितो किंवा आम्ही त्याला 5-5 वर्षांनी 10 वर्षांनी बदलत्या काळानुसार आम्ही त्याच्यावरती चेंजेस करतो. नाहीतर आम्ही 2 वर्षापूर्वी परत व्हिजन म्हणजे आमचं नेक्स्ट 5 वर्ष आम्ही कसं बघतोय येणाऱ्या धंद्याकडे आणि मग तुमची मिशन काय. जर तुम्हाला ह्यांनी शिकवलंच असेल की व्हिजन इज अ लॉंग, समजा 5 वर्ष पकडा आणि मिशन कॅन बी एव्हरी इयर ऑर एव्हरी 2 इयर्स असं आम्ही एक ते लिहितो. आणि त्याच्यात 2-3 गोष्टी ज्या ह्यांनी सांगितल्यात बट परमनंट असतात आमच्याकडे. म्हणजे सेफ्टी अजूनपर्यंत देवाचीच कृपा म्हणतो, जो कोणी असेल तो. त्याच्या कृपामुळे 29 वर्ष झाली SL मध्ये ॲक्सिडेंट नाहीये. ओके. आणि हे सगळं जगातल्या मोठ्या मोठ्या पार्कमध्ये ॲक्सिडेंट झालेत. ह्याला मी फक्त टीमवर्क, कमिटमेंट आणि परत काही म्हणा की बाबा तुम्ही एवढे शिकलेलात तरी देवाचं काय हो पण आहे. आजपर्यंत तरी आमचा प्रवास हा तसा झालेला आहे. कारण आमचं ब्रीद वाक्य आहे सेफ्टी फर्स्ट. कारण तुम्ही येता आणि एखाद्या राईडमध्ये जाता, ही जी राईड दाखवली आहे याला 55 मीटर तुम्ही वरती जाता. तुम्ही जेव्हा 55 मीटर वरती जाता त्याच्यावरती तुम्हाला जी फोर्स म्हणतात तो ऍक्ट करत असतो. अँटी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, त्या तत्वावरती असतं. तेव्हा तुम्ही जेव्हा खाली येतो तेव्हा जी फोर्स ऍक्ट करून तुम्ही काही सेकंद वेटलेस होता आणि त्यावेळेला तुमच्या पोटात जो आपण म्हणतो ना गोळा येतो, गोळा तो त्या वेटलेसपणामुळे येतो की अरे आता मी माझ्याकडे वजन नाहीये आणि आपण म्हणतो आपलं वजन वाढलंय. म्हणजे वजन काहीच नसतं तेव्हा कळतं की अरे बाबा वजन असलेलं बरं ते नसल्यापेक्षा. ओके, त्यामुळे मी जास्त माझ्या पोटाकडे लक्ष देत नाही किंवा त्याच्यात कायम बसत असतं. तर हे जे फॅक्टर्स आहेत, आता ह्याला समजा हे संबंध न्यूमॅटिक इंजिनिअरिंग आहे आणि ह्या न्यूमॅटिक इंजिनिअरिंगमध्ये काही टेस्ट आहेत, काही पॅरामीटर्स आहेत. ह्या सगळ्या आमच्याकडे 3 पद्धतीच्या राईड असतात. एक हाय थ्रिल राईड, एक सेमी थ्रिल राईड आणि एक फॅमिली राईड्स की जिथे थ्रिल फॅक्टर हा कमी असतो. पण ज्या हाय थ्रिल असतात त्याचे चेकिंग्स, पॅरामीटर्स जे त्या राईड मॅन्युफॅक्चरने दिलेले असतात ते आम्ही रिगरसली फॉलो करतो. नंतर प्लॅन्ड शटडाऊन घेतो. कारण आम्हाला सिझनॅलिटी माहिती असते. आमच्या पार्कमध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये एम्प्लॉईज हे गेस्टपेक्षा जास्त असतात. म्हणजे 100-150 गेस्ट आणि 940 जण कमीत कमी एम्प्लॉय. ओके, त्यामुळे हे पाहण्यासारखं असतं. पण तेव्हा आम्ही तो सगळा आमचा फोर्स आम्ही मेंटेनन्सला घालवतो. कारण आम्हाला माहिती आहे की जुलैमध्ये जेव्हा हायेस्ट पाऊस असतो तेव्हा माझ्याकडे लोक येणार नाहीत आणि ही कंडिशन आज नाहीये. ही कंडिशन 28 वर्ष तीच आहे. त्यामुळे प्रत्येकाने तुमच्या बिझनेसमध्ये सिझनॅलिटी यू मस्ट चेक की आपला बिझनेस हा टिपिकल एका पद्धतीने वागत असतो. प्रत्येक बिझनेस आणि त्याला कुठलाही लॉ चेंज करू शकत नाही. कारण मुलांच्या परीक्षा म्हटल्यावरती आई वडील फ्री जरी तिकीट दिलं तरी SL वर्ल्डला पाठवणार नाहीत. आम्ही एकदा करून बघितलं की बाबा जुलैमध्ये मुलं फ्री. अरे पण आई वडील म्हणतात मुलाला सर्दी झाली तर पुढचे 4 दिवस शाळेत ते काय SL वर्ल्ड देणार आहे. मग बाबा नो मुलं फ्री, फक्त तरुणांकडे आम्ही ठेवलं. त्यामुळे अशाप्रमाणे एक प्लॅनिंग करतो. सेकंड, हा सिरियस बिझनेस असल्यामुळे आणि आमचा धंदा असल्यामुळे SOPs फार मोठ्या प्रमाणात लिहिलेले आहेत. ओके, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स त्या इतक्या प्रमाणात लिहिलेल्या आहेत. मी असं म्हणणार नाही 100% फॉलो करतो. कारण प्रत्येक वेळा चूक झाली की कळतं अरे कोणीतरी कुठेतरी मिसलीड केलेलं आहे किंवा पाळलेलं नाहीये. ह्युमन एरर्स ह्युमन एरर असं सिस्टीम एरर पण कधीतरी होते. आता माझे जे कलिग इथे आलेत, आता आमच्याकडे समजा उद्या 2000 मुलं आहेत. आमचे विजय म्हणून F&B मॅनेजर आता इथे माझ्याबरोबर बसलेले आहेत. तर इतर दिवशी ते ठाण्याला जातात, ते माझ्याबरोबर येतात आणि घरी जातात. पण त्या दिवशी नाही की बाबा शिरीष मी सकाळी जातो. कारण 2000 मुलं म्हणजे 4500 इडल्या तयार करायला लागतात. 4500 इडल्या फक्त अर्ध्या तासात त्यांना पाहायचं. कारण मुलांना पेशन्स आणि त्यांच्या आई वडिलांना आणि टीचर्सला तर अजिबात नाही.
कारण आपल्याकडे रस्त्यावरती हॉर्न मारणं शिकवणं त्यांच्या आईवडिलांनी शिकवलंय. आणि मग मुलं ऑब्झर्व करतात की माझी गाडी बाबांची 5वी आहे, ती 1ली आहे, पण बाबा इतकं का हॉर्न मारतायत? तो जाणार आहे का? नाही, पण बाबा मारतात. मग हा तेच करतो. बाबा लाईन मोडतात. बाबा लाईन मोडतात त्यामुळे मुलं लाईन मोडतात. बरं, हे आपल्या देशाचं आहे. याच्यात काही शिरीष देशपांडे वेगळा नाहीये. दिस इज अवर DNA ऑफ द कंट्री, की आपण डिसिप्लिन लाईनमध्ये उभं राहायला शकत नाही. ते कुठेही सारखंच आहे. मग अशा वेळेला बाबा आमचा फोर्स आम्हाला एवढा वाढवायला लागतो की मुलांना प्रेमात, बरं त्यांच्याशी जरा रागवून बोललो तर टीचर चिडतात. आम्हाला रागवून चालत नाही, कारण पुढच्या वर्षी ते आणि तेच माझे पुढचे कस्टमर असतात. तर त्यांना आत्ता जर नर्चर नाही केलं, आत्ता जर ड्रीम नाही केलं, तर त्यांचा एस-एल वर्ल्डवरती राग राहतो. आपल्या मनात एखादी गोष्ट लहानपणाची राहते. अरे तेव्हा मला तसं केलं होतं, आय विल नॉट गो टू एस-एल वर्ल्ड. कारण आम्हाला त्यांना सांभाळायला लागतं, टीचर्सला सांभाळायला लागतं. आता 4,000 इडली मग विजय 5:30लाच निघतो. बरं, आता एवढ्या करून ठेवलं तर मग त्याला परत गार येतात. तुमची इडलीच गार आहे. मग ते परत प्लॅन बंद, मग सगळं स्टीमर बंद काढा. हे सगळं आम्हाला माहिती आहे की आता डिसेंबरमध्ये यावर्षी कमीत कमी 55,000 मुलं येणार. मग ते धान्याची ऑर्डर तशीच पडणार. तेव्हा शेफ्स असतात ते आम्ही त्याप्रमाणे वाढवणार. 31 डिसेंबर हे सुंदर उदाहरण आहे की दरवर्षी 31 डिसेंबरला साधारणपणे 8,000 लोक आमच्याकडे येतात. आणि 31 डिसेंबरला आम्ही 5ला पार्क, सकाळचं 5ला पार्क बंद करतो आणि दुपारी 7ला परत ओपन करतो. 5 ते 7 मध्ये 800 जण जेवतात आणि आपापल्या ड्युटीवरती जातात. आणि 8:30ला आम्ही पार्क ओपन करतो. ते बंद होतं सकाळी 6:30ला आणि परत रिओपन करतो 10ला. ओके, सगळा स्टाफ तिथे राहतो. एकमेकात ॲडजस्ट करतात. कोणी 3ला जातं, कोणी 4ला जातो. पण आजपर्यंत 27 जुलै सोडून एस-एल वर्ल्ड कधी बंद राहिलेलं नाही. पण 27ला एम्प्लॉई आले होते, पण गेस्ट आला नव्हता. ओके, म्हणजे जेव्हा आपला पूर आला होता मुंबईतल्या पुरानंतर एकदाच एस-एल वर्ल्डमध्ये 0 गेस्ट, 950 पैकी 600 एम्प्लॉई झाले होते. पण नाहीतर 365 दिवस आम्ही चालवतो. 31 डिसेंबरला रात्रभर चालवून सकाळी परत चालवतो. आणि त्याची आत्तापासूनच तयारी चालू झाली आहे की पहिलं म्हणजे लो टाईड आणि हाय टाईड हा प्रकार बघतो. आमच्याकडे 9 बोट आहेत. समजा 10,000 आहे, तर डेटा काय सांगतो आमचा की 10,000 बदले 6,000 जण बोटीने येणार. कारण डेटा अनालिसिस हे सगळ्यांनी थोडंसं अंगीकृत करावं असं मला वाटतं, तुम्ही सगळ्या लोकांनी. कारण एस्टिमेशन ऑफ द बिझनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आम्हाला माहिती आहे की यावर्षी 9,000 लोकांकडे आला. रविवार रात्र 31 डिसेंबर येतोय. मग आम्ही अभ्यास करतो गेले 25 वर्ष 31 डिसेंबर किती वेळा रविवारी आला. मग आम्हाला अंदाज येतो की काही झालं तरी मंडे वर्किंग. जसं गंमत सांगतो साहेब, अंगारिका चतुर्थी जेव्हा होती 2 वर्षापूर्वी, 1 तारीख अंगारिका चतुर्थीला आली होती. लोएस्ट पीपल आले 31 डिसेंबरला. 8,000चंच फूड वाया गेलं, फक्त 3,000 जण आले. कारण सगळ्यांचं आहे आणि 12 नंतर खाणंच बंद केलं. ओके, कारण चतुर्थी चालू झाली होती सगळ्यांची आणि अंगारिका मोठी आहे, सगळ्याच्या सगळं होतायला लागलं. म्हणजे दारू विकली नाही गेल्याचं दुःख नव्हतं, कारण ती परत वापरता येते. पण हे जे फूड होतं, जे 5,000 साठी आम्ही करून ठेवतो क्रिटिकल मास, की 5,000 येणारच, पण लोकांनी खाल्लं नाही येऊन सुद्धा. तर हे जे आम्ही त्याच्यात एक शिकलो की नेक्स्ट डे चतुर्थी असेल तर जरा शांतपणे तयार करा माल. ओके, आणि ह्या फॅक्टर्सनी आम्ही हा धंदा सांभाळतोय आजपर्यंत. आणि लोक अभ्यास करतात की आता याला रविवारी असलं, मागच्या वेळेला सगळ्यात जास्त होते शनिवार रात्र, रविवारी लोकांना सुट्टी मिळते. तसंच होळीचं आहे आमच्याकडे, सगळ्या होळीचं कुठल्या दिवशी काय असतं, आम्ही तसं प्लॅन करून हा धंदा चालवतोय आतापर्यंत. सुपर, आय थिंक फिनॉमिनल. म्हणजे हे तुम्ही खूप थोडक्यात सांगताय आम्हाला. हा, म्हणजे मला स्वतःलाच थांबवायला लागतं. एक तर प्लॅनिंग, डिटेल प्लॅनिंग, एंटायर इयर, ते टाईड, त्या सगळ्या वेगवेगळ्या राईड्सची मरम्मत, कोणता माणूस कोणत्या ड्युटीवर किती वाजता असेल. त्याचबरोबर तुम्ही सांगितलं क्लायंट तो म्हणजे विकत घेतल्यासारखाच असतो. सो या सगळ्या स्ट्रेसमध्ये देखील चेहऱ्यावर स्माईल ठेवणं, हे सगळं म्हणजे एकदम अमेझिंग तुम्ही जे सांगताय. आणि एव्हरी डे यू आर एक्सपिरियन्सिंग थिंग. प्रत्येक दिवस हे तुम्ही अनुभव घेत असता. असा एखादा कुठला तरी किस्सा जो तुमच्या या कारकिर्दीमध्ये विच गेव यू दिस अमेझिंग, म्हणजे हे ऐकताना आम्हाला असं वाटतंय, तुम्ही तर एकदम जनरलच बोलताय, पण असं तुम्हाला जसं असं अद्भुत किंवा अमेझिंग असा कुठला एखादा किस्सा की यू विल नॉट फॉरगेट, और त्याच्यातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळालं सगळे. असं म्हणजे कसं असतं की कस्टमरकडे अजून पण आमच्या गेस्टकडे तसा एखादा प्रसंग अजून झालेला नाही की ज्याच्यामुळे त्याचं खूप मोठं नुकसान झालंय. कारण शारीरिक नुकसान किंवा त्याच्या रिलेटिव्हला किंवा मुलाला नुकसान हे सगळ्यात मोठं आहे.
पण 2 गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात, की समजा राईड बंद असेल, एखादं अट्रॅक्शन बंद असेल, अनफॉर्च्युनेटली बंद झालं आणि ते जर बाहेर डिस्प्ले केलं नाही तिकीट घ्यायच्या आधीच, तर ते आत येऊन प्रचंड भांडू शकतात. ओके, की बाबा आम्ही पैसे दिलेत ह्या सगळ्या राईडसाठी आणि तुम्ही आज राईड या तुमच्या 3 बंद ठेवल्यात. कारण आमच्या वेबसाईटवरती प्लॅन मेंटेनन्सच्या राईड बंद असतात, ते लिहिलेले असतात. पण ते ह्या लिहिलेल्या असतात. त्यामुळे त्यांची भांडणं सोडवणं एक. आणि एकदाच 31 डिसेंबरला 5 वर्षापूर्वी आमच्याकडे 17,500 लोकं आलेली. ओके, हायेस्ट. आणि सर तेव्हा कुठला वार वगैरे होता तो पण बघून ठेवायला हो, नाही पाहिजे. तेव्हा काय झालेलं, शुक्रवार रात्र होती, शनिवार रविवार सुट्ट्या आलेल्या. ओके, आणि आम्ही प्रीसेल तिकीट केलेलं. त्यामुळे त्याच्यातनं अनुभव घेतला, प्रीसेल परत करायचं नाही. आणि म्हणजे आम्ही काय केलं, आम्हाला चला एअरलाईन्स पॉलिसी करूया. इफ माय पार्क इज हॅव्हिंग अ कॅपॅसिटी ऑफ 10,000, पहिले ₹2,500 भरू, नंतरचे ₹2,700 भरू, नंतरचे आणि शेवटच्या दिवशी 4,000 येतील, ते फुल प्राईजने येतील. तर एक ग्रुप 5,000 जणांचा आला आणि त्यांनी आम्हाला कॅश दिली. कॅश म्हणजे आम्ही कॅशवरती करतच नाही, ॲडव्हान्स पेमेंट दिलं. ॲडव्हान्स पेमेंट आलं, ते म्हटलं अरे पहिला आपला धंदा तर सिक्युअर झालाय. आणि साधारणपणे 17,000-18,000 लोकं आले त्या दिवशी. त्याच्यातले बरेच जण पिऊन आलेले आणि त्यांनी मारामारी केली. पण अगदी म्हणजे मी मार खाल्ला, विजयनी मार खाल्ला. ओके, पण आम्ही हात नाही उचलला, हे मात्र शेवटपर्यंत. हां. 15,000 हो, हो, 15,000. नाही खरंच टाळ्या वाजवल्या पाहिजे. 17,000 लोकं होती आणि पहिल्यांदाच कस्टमरच्या हातचा मार खाल्ला. तो खूप टाईट होता. त्यामुळे मला विजय कातकरीने वाचवला थोडासा, पण तरीसा लागलंच मला. असं नाही. असे काय किस्से होतात. पण लोकं प्रेम पण खूप करतात हो. खरंय खरंय. पत्र लिहितात, तुमच्याशी नंबर घेऊन जातात, ते खुश झाले तर लोकं पाठवतात, छान छान मेल लिहितात. सो पॉझिटिव्ह पर्सन म्हणजे निगेटिव्हपेक्षा पॉझिटिव्ह जास्त असतं. नक्कीच जास्त असतील आणि त्याच्यामुळेच म्हणजे ते आनंदाचं भेट त्याच्यासाठीच आहे Yes, की yes, प्रत्येक जण तिकडे येतो, ते आनंद एक्सपिरियन्स करायला येतो आणि त्या SL वर्ल्डमुळे ते एक्सपिरियन्स अ फॅन्टॅस्टिक टाइम टुगेदर विथ देअर Yes, yes. फॅमिली. सर आत्ता जेव्हा तुम्ही सांगितलं की प्रत्येक धंद्याचा एक सीझन असतो हो. आणि कुठल्याही व्यावसायिकाला 365 दिवस त्याचा सीझन असलेला नक्कीच आवडेल. हम्म. कुठल्याही व्यावसायिकाला कुठलाही ऑफ सीझन आवडणार नाही. हम्म. आणि तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही काही ना काही शक्कल लढवत असता, जसं दिवाळीच्या परीक्षेच्या दरम्यान फ्री देऊन बघा किंवा अजून काही ऑफर देऊन बघा. मग ह्याचा अर्थ डेफिनेटली टू अट्रॅक्ट क्राऊड हम्म. ॲट युअर अम्युजमेंट पार्क इज अ व्हेरी बिग चॅलेंज. एकतर ते खाडी पार करून लोकांना हो, तिकडे हो, यायचं हो, हो, आणि मुंबईतलेच नव्हे तर पूर्ण भारतातले लोकांनी तिकडे यावं. हो. सो त्यासाठी नक्कीच काही ना काही वेगवेगळ्या क्लुप्त्या, आयडियाज, गिमिक्स, ॲडव्हर्टायझिंग ह्याचा काहीतरी वापर करण्याशिवाय हे काही होऊ शकत नाही. सो अशा काही स्ट्रॅटजीज, ॲडव्हर्टायझिंगच्या स्ट्रॅटजीज किंवा मार्केटिंगच्या स्ट्रॅटजीज टू अट्रॅक्ट पीपल थ्रू आउट द इयर, ऑफ सीझन असेल, ऑन सीझन असेल, अशा काही स्ट्रॅटजीज ज्या तुम्ही वापरता सांगू शकाल त्याच्याबद्दल? 15 वर्षातल्या सांगू शकेन बऱ्याचशा. आता डिजिटल युग आल्यामुळे सध्या जरा ॲडव्हर्टायझिंगचं डायमेन्शन्स बदलली आहेत. ओके, म्हणजे आजच्याच इकॉनॉमिक टाइम्समध्ये जर वाचलं तुम्ही तर सगळ्यात जास्त न्यूज प्रिंटवरती खर्च होतोय. सेकंड इज टेलिव्हिजन. पण सगळ्यात जास्त रीच जो आहे तो टेलिव्हिजनवरती मिळतो. नाही, रीच पहिला टेलिव्हिजनवरती मिळतो आणि सगळ्यात स्वस्त असून सुद्धा रीच जास्त मिळणारा टार्गेट परफेक्ट केलं तर सोशल मीडियावरती मिळतं. त्यामुळे एक तर आमचं सध्या आमचे जे नवीन टीम आहे, यंगस्टर्स भरायला लागतात अशायला. कारण त्यांचा आपल्यापेक्षा माझं मी म्हणेन की माझे मार्केटिंग जे काय असेल ते 25 वर्षापूर्वीचं आहे. ओके, म्हणजे माझं MBA झालं, मी 91ला कंप्लीट केलं, म्हणजे 9, 17, 26 वर्ष झाली. त्यामुळे सतत नवीन गोष्टीवरती लक्ष ठेवून प्रमोशन आणि स्कीम बेस्ड आम्ही करतो. पण ह्या 5-10 वर्षात किंवा 15 वर्षात जर तुम्ही मला विचारलं तर 2-3 मार्केटिंग स्कीमची नोंद जी न्यूजपेपरनी पण घेतली आणि जी वर्ल्डमध्ये एक आयापा म्हणून बॉडी आहे, खूप म्हणजे जर कोणी सगळ्यांनी वेबसाईटवरती लॉग इन केलं IAAPA, द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अम्युजमेंट पार्क अँड अट्रॅक्शन्स. तर ही ज्या पावसाळ्यात आमच्याकडे लोकं यायची नाहीत, तेव्हा आम्ही एक आयडिया केली. आणि तेव्हा टीव्ही स्वस्त होता, आम्हाला अफोर्ड व्हायचा टीव्ही. आणि टीव्ही आम्हाला झीवरती एका कन्सेशनमध्ये आम्हाला ॲडव्हर्टाईज करायला मिळायची. तेव्हा आम्ही फक्त एक कॅम्पेन लॉन्च केलं की समथिंग गेट बेटर इन द रेन्स. ओके, की SLवर इतकं हिरवगार असतं आणि खरोखरच असतं. म्हणजे आम्ही एम्प्लॉईजसुद्धा पावसाळ्याच्या दिवसात स्वतः भरपूर चालतो, पाऊस पडत असतो आणि इतकं इतकं आमच्याकडे जवळजवळ 5.5 लाख झाडं आहेत संबंध SLवर वॉटर किंगडममध्ये. कारण आमच्या प्रमोटरचा प्रदूषणच्या ह्याच्यावरती प्रचंड विश्वास आहे आणि त्यांचं इकॉलॉजी
ॲटमॉस्फिअर फ्रेंडली इतके आहेत ते. तर त्यामुळे आम्ही ती ॲडव्हर्टाईज केली आणि त्या कमर्शियलला एवढा म्हणजे जगात आयप्पा म्हणून US मध्ये मला प्राईज पण मिळालं. ते सांगायचं नाहीये. सांगायचं असं आहे की आणि आम्ही थोडीशी प्राईज मिळालं त्याबद्दल आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. हो ठीक आहे. म्हणजे याला ते फिशिंग फॉर द कॉम्प्लिमेंट्स म्हणतात. तसं केलं मी, पण तसं नव्हतं सांगायचं. तर आम्ही सिझनॅलिटी चेंज करायला ती टीव्हीवरती चालवली आणि तरुणाई आमच्याकडे वळली. पण त्यांना कसं सपोर्ट केला, एकीकडे टीव्ही कमर्शियल चालवलं आणि तेव्हा प्रत्येक कॅन्टीनमध्ये कॉलेजच्या आम्ही फनॉलॉजी नावाचा एक प्रोग्राम केला आहे आणि जो अजूनही चालू आहे. पण पूर्वी कसं कॅन्टीनमध्ये अलाउड करायचे, आता करत नाहीत. ओके. आणि तेव्हा म्हणजे कोक किंवा पेप्सी पार्टनर्स दे यूज्ड टू हेल्प अस अ लॉट. कारण त्यांच्याकडे आम्ही त्यांचं कन्व्हर्जन 53% ते 55% असतं. म्हणजे माझ्याकडे 100 गेस्ट आले तेव्हा जवळजवळ 17 लाख म्हणजे 1.7 मिलियन गेस्ट पर इयर यायचे. आता ते 12 लाखापर्यंत आलेले आहेत. जवळजवळ 5 लाखाची घट झालेली आहे कॉम्पिटिशनमुळे. ओके. असं आमचा वॉच असतो त्याच्यावरती. तर एवढे गेस्ट येताना कोक किंवा यांच्यातलं जर 50% कन्व्हर्शन असेल तर 8.5 लाख बाटल्या कोकला जायच्या. त्यामुळे ते म्हणायचे चला आमच्या ट्रक बॅग्स ज्या असतात, तुम्हाला जर तुम्ही ट्रक बघता त्याच्यावरती आमचं ते सगळे पोस्टर लावायचे आणि मग त्यांच्या कॅन्टीनमध्ये जाऊन आम्ही ते करायचो. त्यामुळे त्या अवॉर्डमुळे आमचा बिझनेस जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरला थोडासा बदलला, फार बदलला नाही. पण याला बिलो द लाईन ॲक्टिव्हिटीज म्हणतात. त्याचा फायदा झाला. आणि एकदा एक अविस्मरणीय प्रसंग घडला म्हणजे इकॉनॉमिक टाइम्सला त्याची नोंद घेतली गेली की एकदा मी मार्केटिंग हेड असताना मी घरी येत होतो रात्री आणि पार्टीहून घरी येत होतो. पार्टीहून घरी जो माणूस मी तर इमोशनल होतो आणि टॅक्सीत होतो. तर त्या टॅक्सीच्या मागे बघा लिहिलेलं असतं एसएल वर्ल्ड वॉटर किंगडम वाशी मुंबई. ओके. काळ्या पिवळ्या टॅक्सी. आता ओला आणि उबरमध्ये नाही. तर मी त्याला विचारलं अरे ये क्या लिखा है एसएल वर्ल्ड वॉटर किंगडम. बोलते साहब बहुत इंक्वायरी आता है इसलिए हम लिखते तो जाता है करके. तो वो पूछता है हाँ हम 4 घंटा रुकते पूरा दिन का पैकेज देते. बोला आप गए क्या कभी एसएल वर्ल्ड में. नाही हुआ है. मी बोला देखने का क्या. हाँ देखने का है. मी त्याला एकदम स्टाईलमध्ये इमोशनली एकदम स्वार होतो वरती. मी त्याला माझं कार्ड दिलं. त्याला म्हटलं कल आज आप पास लेके जाओ. ओके. आणि तो दारात उभा ना, मी विसरून पण गेलो रात्री असं काही घडलंय म्हणून. ओके. आणि मग मला आयडिया आली की अरे असं जर आपण यांना करत गेलो आणि म्हणून प्रत्येक मुंबईतल्या टॅक्सीवरती आमचा होता काही वर्षापूर्वी ब्रँड. आम्ही त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये यायला द्यायचो. पावसाळ्यात माझ्याकडे लोकं नसायची. ह्यांना 50% डिस्काउंट द्यायचो. ते खुश, फॅमिली घेऊन यायचे. एसएल वर्ल्ड मंडे टू फ्रायडे द्यायचो, सॅटर्डे संडे द्यायचं नाही. ते येऊन फूड अँड बेव्हरेजवरती खर्च करायचे, फेरीवरती खर्च करायचे. आणि ह्याला इकॉनॉमिक टाइम्स 2002चं बेस्ट मार्केटिंग प्रमोशन म्हणून मला अवॉर्ड मिळालेला. ओके. हे मात्र मी आनंदाने सांगतो. ओके. सर मगाशी तुम्ही सांगितलं 900 जण काम करत असतात आणि जर तुम्ही बघितलं तर टिपिकल एक एम्प्लॉई माइंडसेट एक असा असतो की मी इकडे काम करतो. सो मी इकडे 10 ते 6 येतो आणि मी माझं काम करतो फक्त आणि मी माझ्या घरी जातो, त्याच्यासाठी मला इकडे पगार मिळतो. पण आय थिंक हे एसएल वर्ल्डचे जे काम आहे इट्स नॉट जस्ट अ वर्क, इट इज अ डेडिकेशन, इट इज अ पर्पजफुल मिशन आणि लोकांना सतत आनंद द्यायचा आहे. आणि एका व्यक्तीची मिस्टेक जी आहे ती पूर्ण ब्रँडचं नाव खराब करू शकते. एका व्यक्तीचं मिसबिहेवियर बहुतेक चुकीच्या पद्धतीने पोर्ट्रे होऊ शकतो. कारण एवढे लोक तिकडे आणि यू आर डिलिंग विथ इमोशन्स ऑफ द पीपल हु आर व्हेरी डिमांडिंग. सो या 900 लोकांना हे आनंद देण्यासाठी बॅकएंडला त्यांना ट्रेन किंवा मोटिवेशन काहीतरी नक्कीच असणार सर, सूत्र त्याचं. सर प्लीज त्याच्याबद्दलची काय इनसायडर्स गोष्टी आहेत त्या मला जरा जाणून घ्यायला आवडतील. आमच्याकडे कसं तीन सूत्री पद्धतीने आम्ही हे करतो. म्हणजे आता ह्या 900 जणांच्यात फेरी ऑपरेटर्स पण येतात. माझ्याकडे 10 फेऱ्या आहेत आणि जवळजवळ 90 लोक फेरी चालू करतात, फेरी म्हणजे ऑपरेट करतात. नंतर सिक्युरिटी स्टाफ जवळजवळ 170 जणांचा असतो. हाऊसकीपिंग जवळजवळ 92 जण नुसते साफ करत असतात. या स्टाफला मोटिवेशन फक्त नीट बोलण्याचा असतो. ओके. ट्रीट देम वेल. ट्रीट देम वेल. कारण त्यांच्याशी प्रत्येक जणच हडूस करत असतो. टॉयलेट भेटला तर इधर पाणी डाल रे, हे ऑबियस आहे आणि त्याला आपल्या सिस्टीम्स कारणीभूत आहेत. पण त्यामुळे आम्ही तरी म्हणजे स्पेशली मी काय आमची मॅनेजमेंटने आम्ही त्यांच्याशी नीट वागायलाच पाहिजे. सिक्युरिटीला मोटिवेट करायचं म्हणजे स्वतःच रूल नाही तोडायचा. म्हणजे माझी गाडीसुद्धा येताना चेक केली तरी त्याच्याबद्दल इगो मला वाटत नाही की ज्या सिक्युरिटीचा स्टाफ सतत रोलिंग होत असतो. त्यामुळे प्रत्येक माणसाला माझी गाडी माहिती नसते की ही गाडी येते. जेव्हा नवीन स्टाफ असतो आणि मी
समजा एक 8 दिवसांनी ट्रॅव्हल करून गेलो तर माझी गाडी बघून तो थांबवतो. ये दिखाव, वो दिखाव. मग आमचा ड्रायव्हरला माझ्यापेक्षा जास्त राग येतो. ओके. त्यामुळे मी तिथे थांबतो. मग तुला काय बघायचं ते बघ. त्यांना सॉलिड मोटिवेशन मिळतं. त्यामुळे तुम्हाला हे रूल जर पाळले तर ह्या खालच्या म्हणजे जी ब्लू कॉलर, ब्ल्यू कॉलर की त्यांना हे करतं. 365 दिवस जर रजा नाही घेतल्या म्हणजे प्रत्येकाला आमच्याकडे कसं आपलं रजेचं सूत्र आहे 26 दिवस वर्किंग, 21 दिवस तुम्हाला प्रिव्हिलेज लिव्ह, 12 दिवस सणांची सुट्टी. हे जर पूर्ण करून ज्यांनी एक्स्ट्रा सुट्ट्या नाही घेतल्या तर त्यांना आम्ही बोनस सुट्ट्या देतो की अवॉर्ड देतो. कारण ते जास्त मेंटेनन्सला एस्पेशली आम्हाला यांची गरज असते. कारण मेंटेनन्स इतका इम्पॉर्टंट आहे राईड्सचा. तर त्यावेळेला आम्ही त्यांना मोटिवेशन करतो. आणि वर्षातनं एक आमचा रंगोली म्हणून तुमच्यासारखाच एक सण असतो आमचा, की त्या दिवशी प्रत्येक एम्प्लॉई आणि त्याची फॅमिली म्हणजे त्याच्यात हाऊसकीपिंगचे पण लोक असू दे म्हणजे 900x4 पकडा कमीत कमी 3,500 ते 4,000 लोक जेवतात. ओके. आणि आमचे शेठ पण येतात. आम्ही सगळे सीईओज माय ओनर वी कम ऑन द डायस. ज्यांना 25 वर्ष पूर्ण झालेत त्यांना आम्ही अवॉर्ड देतो. सुभाषचंद्र सर स्वतः येतात. नाही, अशोक गोयल. सुभाषचंद्रांचे छोटे भाऊ अशोक गोयल, ओके. ज्यांना मी रिपोर्ट करतो. सुभाषचंद्र आम्हाला 2-3 वर्षांना एकदाच दिसतात. ओके. कारण ते स्वतः एवढे बिझी असतात. तर ह्यांना आणि त्यांच्या हातात प्राईज देतो किंवा वर्षात आले म्हणून त्यांना कॅश प्राईज देतो. सिनियर मॅनेजमेंटला मोटिवेशन इज अ ट्रेनिंग. ओके. आणि वरच्या लेवलला आम्ही सतत ट्रेनिंग देत असतो. आणि ट्रेन द ट्रेनर ही कन्सेप्ट आमच्याकडे खूप आहे. त्यामुळे आमच्याकडे असे 5-6 जण आतलेच लोक आहेत की जे खालच्या लोकांना सतत हे करत असतात. त्यामुळे हा एक प्रश्न आम्ही तसे 900 लोकांना तयार करतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर गेस्ट रिलेशनचा पॅशन नसेल म्हणजे गेस्टची बोलण्याची आवड नसेल आणि गेस्ट जर तुम्ही चिडणार असाल तर तुम्ही ह्या बिझनेसमध्ये येऊ नका. ओके. हा बिझनेसच असा आहे. कारण ह्या बिझनेसमध्ये कस्टमर हा राजा आहे. तसा सगळ्यांचाच राजा आहे. प्रत्येक बिझनेसला कस्टमर हा राजाच आहे. पण आमच्याकडे एका दिवशी जेव्हा 4-4, 5-5, 6-6 हजार लोक येतात, एस्पेशली समरमधल्या संडेजमध्ये वॉटर पार्कला 8,000 लोक असतात. ओके. तेव्हा त्यांना सांभाळणं फार कठीण असतं. पण तेव्हा जो आमचा काही स्टाफ आहे जे आमच्याकडे 20-20 वर्ष आहेत, ते कुठल्याही स्टाफला, त्या मुली किंवा मुलं, आता त्या मुली आता मोठ्या होऊन मुलं, त्यांना मुलं झाली, पण एवढ्या मोठ्या आमच्याबरोबर 20-20 वर्ष आहेत, पण दे हॅव अ पॅशन. ओके. आणि दे कॅन टॅकल एनी कस्टमर. त्यामुळे तशी लोक आम्ही त्या की पोझिशनवरती ठेवलेत. म्हणजे कदाचित मी आय एम नॉट फिट फॉर गेस्ट रिलेशन पर्सन. मी चिडीन एखाद वेळे. ओके. पण विजय किंवा असे की जे कसाही गेस्ट आणा त्याला ते हँडल करतील, कारण डोक्यावरती आईस लागतो. ओके. त्यामुळे आम्ही तसं ट्रेनिंग दिलंय. ती लोक तशीच सिलेक्ट करून ठेवली की ज्यांना लोकांशी बोलायला आवडतं, त्यांचा शिव्या घातल्या तरी त्या आनंदाने घ्यायला आवडतात, कारण त्यांना एक माहिती आहे हेच मला पैसे देत आहेत. हे एवढं लक्षात ठेवलं की पुढचं काम इझी होतं. मग असं त्यांचं ॲटिट्यूड डेव्हलप करण्यासाठी काही विशिष्ट होतं का? रिक्रूट करतानाच असा माणूस बघितला जातो? तुम्ही जसं म्हणता तसंच कोणी बॉर्न नसतं. ओके. आणि काही जण डेव्हलप होतात, पण थोडासा ॲटिट्यूड असतो. ॲटिट्यूड टेक्स यू टू अल्टिट्यूड. व्हेरी फॅन्टॅस्टिकली यू हॅव सेड इट. त्यामुळे ते कळतं की तुम्ही बोलताना कसे बोलता. इंटरव्ह्यूमध्ये कळतं की बाबा लोक आवडतात का. लोक आवडत असाल तर आम्ही त्यांना रिक्रूट करतो, मग त्याला डेव्हलप करतो, मग ट्रेनिंग देतो, मग रिवॉर्ड्स देतो. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फर्स्ट, चूज राईट पीपल. 80% यू गो राईट, 20% ऑलवेज 80-20 पॅरेटोज लॉ. ओके. Second, then choose right, then give them a proper training. And third is proper rewards. That makes the system on. फॅन्टॅस्टिक. सो सिलेक्शन, ट्रेनिंग अँड रिवॉर्ड, दिस इज अ फॅन्टॅस्टिक त्रिसूत्री तुम्ही आम्हाला दिली. सर, आंतरराष्ट्रीय पातळीवर अम्युजमेंट पार्क ही जी इंडस्ट्री आहे, इट्स ह्यूज. आय मीन Huge. डिझनी वर्ल्ड किंवा डिझनी लँड, आणि Huge. आता तर भारतातली लोक खास त्या अम्युजमेंट पार्कला व्हिजिट करायला भारतातून तिकडे जात आहेत. करेक्ट. इनफॅक्ट रिसेंटली आपल्याच मुंबईच्या नजीकच खोपोलीला आणखीन एक मोठं अम्युजमेंट पार्क सुरुवात झालेली आहे. दॅट मीन्स अगेन दिस इंडस्ट्री इज नाऊ ऑल्सो गोईंग थ्रू कॉम्पिटिशन म्हणा किंवा दर्जा सतत आपल्याला इम्प्रूव्ह करावा लागतो. सो ऑलवेज टू स्टे अप टू डेट किंवा कन्सिस्टंटली लोकांच्या डिमांड्स पूर्ण करणं, कन्सिस्टंटली त्या डिमांड्स सरपास करणं, ह्यासाठी सर काय असं तुम्ही ॲक्शन्स किंवा असं काय करत असता ज्याच्यामुळे यू मेक शुअर दॅट वी आर ऑलवेज गोईंग वन लेवल अप? वन इज रिसर्च. ओके. आम्ही भरपूर रिसर्च करत असतो. म्हणजे जगात काय चाललंय,
जगात अम्युजमेंट पार्क इंडस्ट्री कुठे चालली आहे, त्यांची भरपूर मॅगझिन्स येतात. ओके, ती सगळी सबस्क्राईब केली जातात ही इंटरनॅशनल ट्रेंडसाठी. कारण कसं झालं आहे की काही वर्षापूर्वी एक US ला डिझनीलँड, म्हणजे पहिल्यांदा LAला चालू झालं, मग ओर्लँडोला आलं, ओर्लँडोमधनं युरोपला आलं, युरोपमधनं कुठे मध्ये आधी नव्हतंच, आणि मग ह्या साईडला तर खाली तर हाँगकाँग, चायना आणि शंघाईला पण नव्हतं. आणि गेल्या 10 वर्षात डोमेस्टिक तर सोडाच, इंटरनॅशनली US पासनं इंडियापर्यंत वेस्ट जास्त डेव्हलप झालं नाही, पण दुबई हा हब तयार झाला आहे. सगळ्यात जास्त अम्युजमेंट पार्क सध्या दुबईचं ड्रीम आहे. 2020 दुबईनी, आता कोणी रिसेंटली गेला असेल तर 2020 त्यांची मिशन आहे. सो एव्हरी अम्युजमेंट पार्क इज इन दुबई. इकडे आलात तर तुम्ही मलेशिया, सिंगापूर आणि आता शंघाई, हाँगकाँगला डिझनी आलं. त्यामुळे इंडियन माणसाला बाहेर जायला आणि बाहेरच्या अम्युजमेंट पार्कचा एक्सपोजर फार फास्ट मिळतो. कारण आम्ही आता नॉट वी आर कॉम्पिटिंग विथ द लोकल पार्क्स ओनली. ओके, वी हॅव टू कॉम्पिट विथ द वर्ल्ड. सो व्हॉट इज गोइंग ऑन वर्ल्ड. नशिबाने आनंदाने सांगू शकतो की जगातला प्रत्येक पार्क मी पाहिलाय. बिझनेस मोस्ट ऑफ द पार्क्स इन द वर्ल्ड आय ट्रॅव्हल. पॅशन आणि रिसर्च दोन्ही रिसर्च आणि नशिबाने, त्यामुळे मग COला आनंद वाटतो की बा जात राहा म्हणून. ओके, त्यामुळे प्रत्येक ट्रेंड करून तिथलं काय चालतं, काय नवीन अट्रॅक्शन येतं, आणि प्रत्येक मार्केटिंगच्या किंवा प्रोजेक्टच्या माणसांना आम्ही पाठवतो वर्षातनं एकदा किंवा दोनदा, की आमची एक अशी वर्ल्डची एक्झिबिशन्स असतात, नोन ॲज अयप्पाचा एक शो असतो US मध्ये दरवर्षी ओर्लँडोला, आणि एक दरवर्षी सिंगापूर किंवा चायना. त्यामुळे माझ्यातले जे परचेसवाले असतात किंवा जे प्रोजेक्टवाले असतात किंवा गेस्ट रिलेशन असतात त्यांना मी पाठवतो. ते शिकून येतात, ते त्यातले चेंजेस स्वतःच्या पद्धतीने करतात, आणि प्रत्येकाला आवड असते त्याची. हे होतं इंटरनॅशनल मार्केट्स. आणि नॅशनलला रोजचे जेवढे गेस्ट आत येतात त्यातले 2.5% मिनिमम फीडबॅक घेतोच आम्ही. म्हणजे समजा 10,000 लोक 31 डिसेंबरला आली तर माझ्याकडे 2.5%चा डेटा 1 to 1 कलेक्ट झाला पाहिजे. ते का आले, त्यांना काय नाही आवडलं, मागच्या वर्षी आलेले का, करंटली काय नाही आवडत आहे, हे 31 आणि इतर दिवशी सुद्धा आम्ही हा सगळ्याचा सगळा डेटा कलेक्ट करतो, आणि त्यांचा चर्न करून काय पाहिजे किंवा त्यांना काय नाही आवडत. म्हणजे F&B आमचं खूप इम्प्रूव्हमेंट करायला हवं आहे, कारण आमचं अजून F&B सुधरत नाही असं आम्हाला वाटतं. त्याच्यात मग त्यांच्या सतत रिॲक्शन काय पाहिजे, मेनू चेंज पाहिजे का, असं करून, किंवा राईडमध्ये ते लिहितात, आता सिंगापूरसारखी राईड का नाही आणत. आता कस्टमर एवढा बोल्ड झाला आहे, दे राईट तुमच्यापेक्षा इमॅजिका चांगला आहे. मग आम्ही त्याला कॉल करतो की बाबा तुम्हाला कुठे काय ते वाटलं. मग कळतं की बाबा त्यांना थीम राईड हायटेक राईडपेक्षा जास्त आवडली. इमॅजिकाकडे थीम राईड्स आहेत, आमच्याकडे थ्रिल राईड्स आहेत. वी आर पोझिशन लाईक दिस पर्पजफुली. ओके, बिकॉज आवर पोझिशनिंग स्टेटमेंट इज लिव्ह द थ्रिल. ओके, आणि जगात 2च मॉडेल आहेत, एक डिस्नी मॉडेल विच इज थीम मॉडेल, आणि एक सिक्स फ्लॅग्स मॉडेल विच इज अ थ्रिल मॉडेल. थीम आणि थ्रिल, आम्ही थ्रिलमध्ये आहोत, आम्ही थीममध्ये जाणार नाही आहोत. ओके, विल टेक अवर सम टाइम, सो विल ॲड मोर थ्रिल राईड्स. तर असे सगळे अभ्यास आणि प्रत्येक रिसर्च पेपर आणि इनपुट्स करून आम्ही इम्प्रूव्हमेंट आणायचा प्रयत्न करतो. अजून पूर्ण सक्सेसफुल नाही होत, लॉंग वे जर्नी आहे, प्रवास चालू आहे. सर, मी बघतो की बऱ्याच वेळेला काही असे नवीन राईड्स येत असतात किंवा नवीन काहीतरी तुम्ही अट्रॅक्शन्स आणत असतात. इनफॅक्ट रिसेंटली सगळ्यांना मला सांगायला आवडेल की SL वर्ल्ड हॅज स्टार्टेड अ न्यू थिंग दॅट इज कॉल्ड एज बर्ड पार्क. बर्ड पार्क म्हणजे आय थिंक 2 महिने जस्ट झालेत, अजून त्याला प्रमोट करायचं आहे, प्रमोट केलेलं अजून केलेलं नाहीये. म्हणजे पूर्ण जगभरातले वेगवेगळ्या प्रकारचे जे आकर्षक पक्षी जे आहेत त्या पक्ष्यांचे शोज जे आहेत ते आता SL वर्ल्डमध्ये होणार आहे. सो हे नवीन काहीतरी आणायचं, ह्याच्यासाठी काहीतरी एक स्ट्रॅटेजिक डिसिजन असेल. म्हणजे असंच नाही की मनात अचानक आलं चला असं करूया, असं तर नक्कीच नसेल. त्याच्यामागे काहीतरी एक डेटा असेल, त्याच्यामागे काहीतरी एक लॉजिक असेल. सो हाऊ यू, कारण त्याला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, ह्यूज इन्व्हेस्टमेंट आहे अम्युजमेंट पार्क म्हटलं तर. सो हाऊ यू कम टू अ कन्क्लुजन की लेट अस डू दिस. फॉर एक्झाम्पल ही राईड आहे, ह्याला पण प्रचंड इन्व्हेस्टमेंट असणार आहे हे संपूर्ण घालायचं. थोडंसं फायनान्शियल टर्ममध्ये बोलतो. येस प्लीज सर, प्लीज. स्ट्रॅटेजिक पेपर लिहिला जातो. ओके, आमचं एक असं असतं की एव्हरी 3 years वी विल इन्व्हेस्ट अराउंड 25 CR इंटू कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. ओके, 25 कोटीचा एक ब्लॉक पाहिजे. मग तो जर 25 कोटी मी टाकले राईडमध्ये टाका, कारण ही राईड मला 25 कोटीला पडली एक्झॅक्ट, जाऊन आणि आणून करून, मग किती % गेस्ट आमचे वाढणार आहेत
ती कॅल्क्युलेशन एस्टिमेट करायला लागते, ती बोर्डाला सबमिट करायला लागते, त्या बोर्ड प्लॅन अप्रूव्ह करतं. पण एक स्ट्रॅटेजी अशी आहे की जगात जे काही नवीन चाललं आहे त्याला मी तुला शिरीष 25 कोटी देणार असं ओनर सांगतो, प्रमोटर. मग काय आणायचं आहे हे रिसर्च सांगतो. ओके, मग आम्ही रिसर्च करतो. रिसर्चमध्ये भरपूर पद्धती आहेत. म्हणजे इनडेप्थ रिसर्चमध्ये मी जाणार नाही, कारण रिसर्च हा माझा मार्केटिंगमध्ये टॉपिक होता, की फोकस ग्रुप डिस्कशन्स आहेत किंवा 1-to-1 डिस्कशन्स आहेत, इन पार्क डिस्कशन्स आहेत, आउट पार्क डिस्कशन्स आहेत. ह्याच्यातनं आम्ही समजतो काय पाहिजे. आणि सेकंड हंच, म्हणजे मला काय पाहिजे थोडंफार कळत असतं, कारण ह्या बिझनेसमध्ये एवढ्या वर्ष काढल्यानंतर थोडासा विजडम येतो, थोडासाच येतो, पूर्ण येत नाही. त्यामुळे मी म्हणतो की काय पाहिजे मला अंदाज आहे, पण ते बरोबर आहे का परत मी रिसर्चनी एकदा कन्फर्म करतो आणि मग बोर्डाला सांगतो येस, हे 25 कोटी मला ह्या पद्धतीने इन्व्हेस्ट करायचे. हे पद्धत आमचे कुठल्याही एक्सपान्शनच्या मागे होतं. आता मी बर्ड पार्क केलं, अराउंड 20 crores वी मस्ट हॅव स्पेंड, आणि 435 जातीचे 52 जातीचे बर्ड्स आहेत आणि 515 आतापर्यंत बर्ड्स आहेत. ओके, सुपर सुंदर आहे. अजून आम्ही लॉन्च मोठ्या प्रमाणात केलेलं नाहीये. आम्ही माझ्या मते आता एप्रिलसाठी करायचं का डिसेंबरमध्ये, कारण 6 महिने उशीर झाला त्याला, त्यामुळे ॲडव्हर्टायझिंगचे फंड्स आत्ता अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे जस्ट आम्ही पण त्याच्यात शिकतोय. काय झालं, आत्ता जास्त लोक न येत असल्यामुळे आम्ही काय काय चुका करतो, त्या चुकांना आम्ही भरपूर शिकतो. आणि पक्षी इतके वेगवेगळे वागतात, म्हणजे तुम्हाला काय, मला तर कधीच कल्पना नव्हती की 8 दिवसांनी त्यांच्या ब्लड टेस्ट करायला लागतात, त्यांचा मूड, त्यांचे स्विंग्स होतात, ते रिॲक्ट करत नाहीत, ते कधी कधी शांत बसतात. आता आमच्याकडे आम्ही गेम पक्ष्यांबरोबर गेम नाही खेळत आम्ही, म्हणजे त्यांचे शोज नसतात. पण आता कधी कधी काय होतात, खूप गेस्ट आले की ते पक्षी येतात, आणि तुमच्या हातात जर काही दाणे असतील, माझ्या सगळ्या डीपीवरती तुम्ही बघितलं असेल, कारण मला तेच आवडतं. मी सगळ्यात दमलो की जाऊन पार्कमध्ये बसतो, एक थाळी घेतो, पक्षी येऊन अंगावरती बसतात. तर जर 40-50-100 गेस्ट आले तर ते म्हणजे ते खूप आनंदी असतात, पण 200 आले की पक्षी घाबरतात, ते थकतात, आणि मग ते ब्लड टेस्टनी कळतं. म्हणजे एवढे बर्ड एवढे सेन्सिटिव्ह असतात की त्यांचा एक पार्टनर गेला तर सेकंड पण जायची शक्यता असते, कारण बर्ड 80% ऑफ द बर्ड आर मोनोगॅमिस्ट. हा फार मोठा एक अनुभव मिळालेला की 70 ते 80% बर्डला पार्टनरची गरज असते, आणि त्यांचा एक पार्टनर गेला की सेकंड. त्यामुळे भयंकर त्यांच्या जोड्या जपायला लागतात, जर जोड्या असतील तर. आणि काही काही पक्षी जोड्यांमध्येच राहतात. कारण हे जे सगळं आहे, आता बर्ड पार्क करायचं कसं ठरलं की भारतात बर्ड पार्कच नाही, रामोजीनी आणलंय. ओके, रामोजी फिल्म, या. त्यामुळे मग मी म्हटलं अरे, रामोजीचा सीईओ पण आनंद हॉटेल सगळ्यांना ऐकून मराठीच आहे, पुण्याचा. ओके, एवढ्या मोठ्या संबंध चॅनल, आणि त्याचं नाव आहे राजीव जलनापूरकर, आणि वी आर गुड फ्रेंड्स. तर राजीव बोलला मी आणलंय शिरीष. लगेच मी इथे प्लॅन केला की साऊथचं तू क्राऊड घे, मी वेस्टचा घेईन, आणि मग असं करून मग इन्व्हेस्टमेंट 25 कोटी अलाउड होती, तर ती आत्ता केलेली आहे. आता बघूया कसं येशील ते, रिस्क घ्यायलाच पाहिजे. सुपर. एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते. आय डोंट नो वेदर आय एम कोटिंग इट राईट. इंडियन असोसिएशन ऑफ अम्युजमेंट पार्क, इज इट राईट? इंडियन असोसिएशन ऑफ अम्युजमेंट पार्क अँड इंडस्ट्रीज, इंडियन असोसिएशन ऑफ अम्युजमेंट पार्क अँड इंडस्ट्रीज ही भारतातली अम्युजमेंट पार्कची एक गव्हर्निंग बॉडी आहे. आणि फर्स्ट टाईम असं झालेलं असेल की अम्युजमेंट पार्कचा जो व्यक्ती ओनर नाही आहे तो त्या असोसिएशनचा प्रमुख आहे, आणि ते आहेत शिरीष देशपांडे सर. येस. सो सगळे अम्युजमेंट पार्क जे आहेत इंडियामध्ये, सगळे अम्युजमेंट पार्क जेवढे आहेत त्याचे, त्या बॉडीचे, त्या असोसिएशनचे प्रमुख सर आहेत. येस, थँक्यू फॉर युअर लिसनिंग. कशी मी आपण जागतिक अम्युजमेंट पार्कबद्दल बोललो, इट इज ह्यूज. त्या कंपॅरिझनमध्ये माझ्या मते प्रत्येक 6वा माणूस जगातला आहे ना तो भारतीय आहे. म्हणजे आपली जी संख्या आहे, आपण नेहमी ऐकतो की 125 कोटी जनता, म्हणजे 6 अब्ज लोकांमध्ये 125 करोड तर आपल्या भारतातच आहेत. पण त्या मानाने ही इंडस्ट्री भारतामध्ये अजून तशी ग्रो झालेली नाही आहे. जर फिगर्स पण मी बघितले जेव्हा मी स्टडी करत होतो त्यावेळेला. बरोबर आहे. सो हाऊ यू लुक ॲट नेक्स्ट 10-15 इयर्स ॲज फार ॲज द अम्युजमेंट पार्क इज कन्सर्न, आणि त्यासाठी मग तुम्ही काय स्टेप्स करताय, किंवा हाऊ यू लुक ॲट इट? पहिली गोष्ट म्हणजे युअर राईट, 7 बिलियन इज करंटली 7 बिलियन इज अ वर्ल्ड पॉप्युलेशन, आणि त्याच्यातले चायना आणि इंडियानेच 250 कोटी लोक खाऊन टाकलेले आहेत. त्यामुळे 125 आपण 125 ते बाकी कोणी सगळं जग एका बाजूला, आपण 2 देश एका बाजूला, ते झालेलं आहे. पण अम्युजमेंट पार्क पर कॅपिटा मोजतो आपण,
म्हणजे पर कॅपिटा किती एकर अवेलेबल आहे. आपण 1/10 पण नाही US आणि इवन नाव चायना इज गोइंग इन सो फास्ट वे. त्याला कारण असं आहे की लँडची कॉस्ट ही भयंकर महाग आहे. म्हणजे आता 65 एकर माझी फक्त ऑपरेटिंग एरिया आहे. टोटल 117 एकर आहे. बाकीचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जातं. म्हणजे आमच्याकडे आपल्या त्या रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, कार पार्किंग आहे, हे सगळं त्याच्यात जातं आणि नो डेव्हलपमेंट झोन असतो. तर आता 65 एकर घेऊन लँड घेऊन किंवा आता इमॅजिका अनफॉर्च्युनेटली दे आर नॉट डुईंग दॅट वेल बिकॉज लँड 100 एकर घेऊन इतकं सुंदर प्रोडक्ट आहे, पण ₹2,000 तिकीट किंवा ₹2,500 तिकीट घेऊन लोक जमत नाही. तर 100 एकर घेऊन जर तुम्ही विकत घेऊन एखादं करायचं ठरवलं तर ते पॉसिबल नाही आहे. इथे गव्हर्नमेंटची पार्टनरशिप लागते, जी आता ही कंट्री या लेवलला अजून पोहोचलेली नाही आहे, मॅच्युरिटी ऑफ दॅट. जसं हाँगकाँगने डिझनी आणलं 2015ला इनॉग्रेट झालं ते. तेव्हा त्यांनी जेव्हा 2004ला अनाऊन्समेंट केली तेव्हा फॉर्च्युनेटली मी होतो त्यांच्या एका भाषणात प्रेक्षक म्हणून. तेव्हा गव्हर्नमेंटनी एक अख्खाच्या अख्खा हाँगकाँगचा डोंगर कापला, त्यांना ती लँड दिली आणि त्यांनी 53% इन्व्हेस्ट केलं गव्हर्नमेंटनी आणि 47% डिझनीने इन्व्हेस्ट केलं. जेव्हा गव्हर्नमेंट पार्टनरिंग करते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं, सगळं केलं. सेम एज ओरलँडो ही सिटीला मेक्का म्हणतात अख्ख्या अम्युजमेंट पार्कचा. कोणीही कधी युएसला जाणार तर ओरलँडो सोडू नका. म्हणजे प्रत्येक अम्युजमेंट पार्क तिथे बघायला मिळेल. म्हणजे जगातलं प्रत्येक अम्युजमेंट पार्क ओरलँडोत आहे. ओके, तर ती बॅरन लँड होती, पण सरकारने एक दिवशी ठरवलं की अमेरिकेने तिथे असं करायचं आणि डेव्हलप करायचं. तिथे मग त्यांनी ते सगळं डेव्हलप करत गेले. असा सपोर्ट सध्या तरी, कारण आपल्याकडे माणसं एवढीत आणि जागा कमी, बिचारा सरकारची काही दोष नाहीये. त्यामुळे तो जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत अम्युजमेंट पार्क विल नॉट ग्रो इन अ बिग वे, बिग साईज अम्युजमेंट पार्क, बट इट विल गो इन टू द स्मॉल स्विमिंग वेज जे आता होत आहे. म्हणजे नाशिकला घ्या, पुण्याला घ्या, कोइंबतूरला घ्या, 15-20 एकरची पार्क खूप छान चालली आहेत. And there are many parks. Okay, so it's a good industry growing by around 12% every year. YOY. ओके, 12 ते 15% आहे. इनफॅक्ट सर SL वर्ल्डचं पण मी बघितलं की एक वेगळ्या प्रकारचं एक्सपान्शन किंवा आपण म्हणू शकतो की ग्रो होतोय आपण विथ द कॉन्सेप्ट कॉल्ड डाऊन टाऊन. सो डाऊन टाऊन हे एक पुण्याला तुम्ही सुरू केलेलं आहे सर. तो कॉन्सेप्ट काय आणि हाऊ यू केम टू दॅट कन्क्लुजन? डाऊन टाऊन हे एक पहिल्यांदा असं आहे की SL वर्ल्डच्या बाहेर एका कमर्शियल प्रिमायसेसमध्ये लाईक मॉल एक कॉन्सेप्ट आहे सर. आय थिंक त्याच्याबद्दल चांगलं सांगू शकतो. कस्टमर तुमच्याकडे येत नसेल तर तुम्ही कस्टमरकडे जा, हा त्याचं मंत्र आहे, बाकी काही नाही. माझ्याकडे कस्टमर SL वर्ल्ड वॉटर किंगडम एवढीच लँड आहे. आता लँड वाढू शकत नाही. एक हॉटेल बनवतोय मी 300 रूमचं. किती येणार मग कस्टमर? आता बाहेर जायला पाहिजे. तर मी म्हटलं टीम लेट्स गो आउट. आणि मग आम्ही पहिलं एक FEC म्हणून कन्सेप्ट आहे, फॅमिली एंटरटेनमेंट सेंटर. आम्ही 16,000 स्क्वेअर फीट क्लोज डोअर एक चालू केलं FEC. त्याचं नाव आम्ही ठेवलं सिटी असल्यामुळे डाऊनटाऊन SL वर्ल्ड. ओके, आणि तिथे स्नो झोन आहे, म्हणजे स्नो रूम बनवली आहे, आईस स्केटिंग रिंक आहे आणि क्रिकेट लेन्स आहेत, बॉलिंग लेन्स नाहीत, क्रिकेट लेन्स आहेत. जर कोणी मुंबईतलं लोअर परेलमधलं जर स्मॅश सेंटर पाहिलं असेल, आपल्यापैकी बरेच जणांनी पाहिलं असेल, त्या लेन्स आम्ही स्मॅशकडनंच घेतलेल्या आहेत, कारण सचिन तेंडुलकर इज इन्व्हेस्टर इन टू स्मॅश. तर आम्ही त्यांच्याकडनं लेन्स घेतलेले आहेत आणि प्लस लेझर टॅक्स म्हणून जे लेझर गेम्स असतात, कॉम्पिटेटिव्ह गेम्स, ओके, ते चालू केलेलं आहे 2 वर्षापूर्वी आणि इट इज डुईंग व्हेरी वेल. आम्हाला 20 एक ठिकाणी एक्सपान्शन करायचं होतं, पण आम्ही जरा स्लो जातोय, कारण आम्हाला असं कळलं की स्नो आणि आईस चालवायला प्रचंड इलेक्ट्रिसिटी लागते आणि महाराष्ट्रात इलेक्ट्रिसिटी ₹15 पर युनिट आहे कमर्शियल. ओके, तर ते आमचं निम्मा पैसा तिकडे जातो, प्रॉफिट येतच नाहीये. तर आम्ही जरा अभ्यास करतोय की ते कसं करतोय. सो वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात. म्हणजे आता हे 2-3 गोष्टी तुम्ही सांगितल्या, जसं आता एक ह्याच्याबद्दल सांगितलं किंवा भारतामध्ये पर कॅपिटा जसं तुम्ही सांगितलं. सो बिझनेस करताना किंवा हे सगळं करताना भरपूर चॅलेंजेस पण येत असतात. सो आय वुड लाईक टू नो, कारण यू आर अ CEO, म्हणजे तुम्ही ड्रायव्हर सीटवर आहात आणि खूप मोठं वाहन तुमच्या हातामध्ये आहे आणि रस्ते पण असे नाही आहेत की एकदम सुसाट फास्ट आहेत, एक्सप्रेस हायवेसारखे वळणाचे आहेत, खास खळग्यांचे आहेत. सो त्यावेळेला ॲज अ ड्रायव्हर तुमचे जे मेंटल जे आतमध्ये जे चाललेलं असतं किंवा हाऊ यू लुक ॲट ऑल दिस अप्स अँड डाऊन्स वाईल यू आर ड्रायव्हिंग, बिकॉज मे बी मागे बसलेला असतो त्याला काय बोलणं खूप सोपं असेल, ठीक से चला ना, पण जो ड्रायव्हर असतो त्याला या सगळ्या चॅलेंजेसमधून जावं लागतं, त्याची नजर नेहमी रस्त्यावर असायला पाहिजे. सो हाऊ यू ॲक्च्युअली लुक ॲट ऑल दिस थिंग्स?
अप्स अँड डाऊन्स भयंकर चॅलेंजिंग असतात, म्हणजे कसे की डिप्रेसिंग पण असतात. म्हणजे आय गेट डिप्रेस्ड वेन द बिझनेस गोज व्हेरी डाऊन ऑर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा प्रश्न जेव्हा बोर्ड विचारतो, आणि बोर्ड जनरली मारवाडी इन्व्हेस्टर्स आर रुथलेस. ओके, त्यामुळे परत तुम्ही सगळे बिझनेस बनत, दॅट्स अ गुड थिंग. ओके, तुम्ही स्वतःलाच उत्तरदायित्व आहे, माझं कोणाला तरी उत्तरदायित्व आहे, याच्यात एक फरक असतो. ओके, तुम्ही स्वतःसाठी करू म्हणजे दोन्ही सगळ्याच तिथे बसून तुम्हाला माझं चांगलं वाटत असेल, मला इथे बसून तुमचं चांगलं वाटत असेल. पण एक असतं की जेव्हा दुसऱ्याचा पैसा लागला असतो तो व्हेरी डिप्रेसिंग हे चॅलेंजेस. पण मात त्याच्यावरती करता येते की चॅलेंजेसला एम्ब्रेसच करायला पाहिजे. यू हॅव टू हग देम. की चॅलेंज आहे म्हणून पळून जाता येत नाही. मग कशामुळे हे प्रॉब्लेम्स होतात त्याच्यावरती वॉच ठेवा. कारण सध्या 2 गोष्टीवरती आम्ही वॉच ठेवतोय. वन इज टेक्नॉलॉजी, जे तुम्ही मगाशी म्हणालात. कारण इतकं डायनॅमिक झालंय. सेकंड इज कॉम्पिटिशन अँड थर्ड इज कस्टमर नीड. ओके, ह्या 3 वरती मी फोकस करतो. सतत माझ्या टीमला माझी एक म्हणजे 20 एक जणांची की टीम आहे आणि त्यांना तुम्ही जसं क्लास घेऊन लेक्चर देता, मी फुकट लेक्चर देतो. पण महिन्यातनं एकदा मंथली मीटिंगमध्ये मी लेक्चर देतो, की बाबा हे चेंजेस आहेत, हे मी वाचलंय किंवा हे तुम्ही करू शकता. दीज आर द चेंजेस अँड व्हॉट एव्हर आय रीड, व्हॉट एव्हर आय सी. कारण आय-आय-पीचा प्रेसिडेंट म्हणून आय-आय-पीचा मी अख्ख्या भारतात सतत फिरत असतो. मी त्यांच्याबरोबर शेअर करतो आणि सगळे पिकअप करतात. ओके, त्यामुळे दिस इज द वे वन कॅन कॉन्कर द चॅलेंज. सो दॅट मीन्स ॲज अ CEO एक इन्फ्लुएन्शियल लीडर असणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. आणि जरी मनातून कुठेतरी खचलेला जरी असाल तरी आपल्या लोकांच्या समोर जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा त्यांना ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला दिलीच पाहिजे. ऑफिसमध्ये तर द्यायला पाहिजे, कारण खचलेली ऊर्जा काढायला घर आहेच. ओके, ते बिचारे सफर होतात, काय करणार समटाईम्स. ओके सर, आत्ता म्हणजे तुम्ही बोलता बोलता म्हणालात द इन्व्हेस्टर्स आर दे आर मारवाडीज और गुजरातीज. आय थिंक तुमच्याशी फोनवर बोलताना थोडंसं मला त्याच्याबद्दल तुम्ही बोलला होतात 2-3 वाक्य की या सगळ्या प्रवासामध्ये यू लर्नड अ लॉट फ्रॉम दिस मारवाडीज अँड गुजराती पीपल ॲज फार एज द फायनान्स मॅनेजमेंट अँड डेट मॅनेजमेंट इज कन्सर्न. सो जर त्याच्याबद्दल जे तुमचं लर्निंग आहे तुम्हाला शेअर करायला आवडेल का सर? अगदी. आय ओ व्हॉट एव्हर आय एम टुडे बिकॉज ऑफ मारवाडीज अँड गुजरातीज ॲज अ बिझनेसमॅन. ओके, एक प्रिन्सिपल शेअर नक्की करतो, लोन काढायला घाबरू नका. ओके, बिंदास काढायचं. टाळ्या वाजवूया त्यासाठी. ज्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली बहुतेक ते लोन देणारे वगैरे काहीतरी बहुतेक चॅनल पार्टनर वगैरे असतील बहुतेक. हां, पहिलं प्रिन्सिपल त्यांनी शिकवलं. सेकंड, आम्ही एकदा चर्चा करत होतो त्यावेळी मला एक सांगितलं की शिरीष, क्रेडिट कार्डवरती जर कपडे घेतले असशील आणि जर इलेक्ट्रॉनिक वस्तू तू क्रेडिट कार्डवरती घेत असशील तर ते चुकीचं आहे. ओके, कधीच घेऊ नकोस. कर्ज काढून कुठलीही लक्झरी होऊ शकत नाही आणि बेसिक पण होऊ शकत नाही. कर्ज अशा गोष्टीसाठी करा की एक तर तुम्हाला रिटर्न मिळतील त्याच्यापासून किंवा ॲसेट ॲप्रिशिएट होईल. त्यामुळे कितीही घरासाठी कर्ज काढा, कधी ते कुठे जाणार नाहीये. काय एखादं व्हॅल्यू कमी होईल. ओके, पण घाबरू नका किंवा रिटर्न मिळणार असेल त्या इन्व्हेस्टमेंट. एखाद्या वेळेस डुबाल, रोज डुबत नाही माणूस, एवढी गॅरंटी देतो. ओके, कंटिन्युअसली कीप ट्राईंग. सक्सेस तुमचाच आहे, कारण देव एवढा निष्ठुर नाहीये. माझा एवढा प्रचंड विश्वास आहे देवावरती की तो एवढा निष्ठुर नाही. तुम्हाला तो 2दा पाडेल, 3दा पाडेल, पण कर्ज काढायचंच नाही, मग माझं घरच झालं नाही. ओके, आणि मग क्रेडिट कार्डवरती जाऊन शॉपिंग करायचं मॉलमध्ये. ओके, यू विल नेव्हर एव्हर लँड टू एनिवेअर. सो त्यांच्याकडनं एक शिकलो, जिथे ॲसेट ॲप्रिशिएट होतो तिथे कर्ज जरूर काढा. जिथे बिझनेसमध्ये रिटर्न्स आहेत तिथे कर्ज जरूर काढा. आणि कुठलीही रिस्क घ्यायला घाबरू नका. फक्त जरा रिस्क घ्यायच्या आधी अभ्यास करा. मग कोणतरी म्हणत चल जाता है मैं सिकंदर हूँ, मैं मुकंदर हूँ, आणि मग संध्याकाळी जो इमोशनल पडतात. ओके, हां, ते भयंकर असतं. तू मेरा भाई मैं तेरा भाई. कधी बिझनेस कमिट संध्याकाळी करू नका. ओके, आणि देन आय नेव्हर लुक बॅक. त्यांच्याकडनं मी आता फक्त कर्जच घेतो आणि बिझनेस चालू करतो आणि होतो. आणि कर्ज देणारे पडलेले लोक, त्यांना फक्त चित्र दाखवायचं पैसा. एक्झॅक्टली. सुपर. आणि डिफॉल्ट करू नका कधी, कारण डिफॉल्ट केलं ना की नाव बदनाम होतं. आणि हल्ली तुम्ही खूप लिंक झालायत, सगळ्यांना ते शेअर करतो.
तुमचं एक अकाउंट आता एक अकाउंट राहिलेलं नाहीये साहेब. बरोबर आहे. यू आर लिंक्ड अँड ट्रॅक्ड एव्हरीवेअर. इवन इफ यू डिफॉल्ट युअर क्रेडिट कार्ड पेमेंट, तुमची बाजारातली पत जाते. काइंडली टेक केअर ऑफ ऑल दिस थिंग्स. आणि मग ते तुम्हाला इमर्जन्सी वापरायला पैसे मिळत नाहीत. एव्हरीवेअर वेन यू यूज अदर्स मनी यू शुड बी राईटली पेईंग दॅट मनी. कारण आम्ही कर्ज बुडवत नाही. घेतलं की ते वेळच्यावेळी परत करायचं. दॅट इज अ वन थिंग विच वी फॉलो. सर, इथपर्यंत तुम्ही आलेला आहात. तुम्ही जसं सांगितलं की बऱ्याच वेळेला स्ट्रेस येतो या सगळ्या गोष्टींचा. डेफिनेटली तुमचे काही पर्सनल असे काही छंद असतील आणि पर्सनली तुम्हाला काही गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व व्हायला आवडत असेल. आय मीन ॲज अ पर्सन, नॉट ॲज अ प्रोफेशन. सो व्हॉट थिंग्स यू एन्जॉय पर्सनली? मला खूप वेळ आहे ते माझ्या मित्रांचं आहे आणि मूव्हीजचं आहे. मी जवळजवळ प्रत्येक मूव्ही बघतो. नशिबाने कसं आहे, रात्री 10:30-10ला आलो तरी सुद्धा ठाण्यात मी राहतो त्याच्या 6.5 मिनिटं चालत थिएटर आहे. 11:15 जरी शो बघितला तरी 1-1:30ला घरी येतो. ओके, त्यामुळे मूव्ही इज माय ग्रेट स्ट्रेस बस्टर. फ्रेंड्स आणि रिडिंगचं 5:30ला म्हणजे 6ला मी 4:30 आता पूर्वीची गोष्ट आहे. पण मी अजूनही सकाळी 6ला वाचायला सुरुवात करतो. ओके, आणि येस, आणि आय इंडल्ज इन गुड वाईन, good whiskeys. I live my life, okay, and enjoy that kind of life also on weekends. But stress buster is reading, going with the friends, and movies. That is my great stress buster. सुपर. सर, इथपर्यंत तुमचा प्रवास खरोखरच इन्स्पायरिंग आहे. जाणून घ्यायला आवडेल सर, ह्याच्या पुढचं लाईफ तुम्हाला कसं, काय अशा काही ॲम्बिशन्स आहेत, महत्वाकांक्षा आहेत ज्या साध्य करायला आवडतील? गुड क्वेश्चन. मी अजून नाव आहे 56. मला एक 61 साधारणपणे ह्या कंपनीत असं माझी इच्छा आहे काम करायला. अजून 5 वर्ष. ओके. आणि त्याच्यानंतर मला बरीचशी काही स्वप्न आहेत समाजसेवेची, ती करायची आहेत मला. म्हणजे मी माझ्या गावाला अजूनही जाऊन शाळेत शिकवतो किंवा त्यांना देतो काही. जुन्नरच्या इथे एक गाव आहे, निमदरी म्हणून आमची देवी आहे तिथे. आणि तिथला एक छोटासा किस्सा 1 सेकंदात सांगतो की एकदा तिथल्या शाळेला मी आरो मशीन दिलं. वर्षात एकदा काहीतरी देतो. इफेक्ट कशाचा कशावरती होतो ते सांगायचं आहे मला. आणि मी नंतर गेलो होतो, ते सर आले सांगायला की सर तुम्ही देशपांडे साहेब तुम्ही ते आरो मशीन दिलं, ते चांगलं केलं. म्हटलं काय झालं? माझ्या शाळेची प्रेझेंटी 100% वाढली. कशी माहिती आहे? त्या मुलांच्या घरी गाळलेलं पाणी येत नाही, त्यामुळे त्यांच्या सतत अतिसार किंवा पोटाचे रोग बिचाऱ्यांचे येतात. मुलांना शाळेत यायचं असतं, प्लीज सगळ्यांना शिकायचं आहे, आणि त्यांना शाळेत येता येत नाही. मग औषधं गावापासून लांब असतात आणि शाळेतलं 8 तास शाळेत असतात. त्या आरो पाण्यामुळे त्यांचं अपसेंटीज बुडली आणि सगळ्यांची प्रेझेंटी वाढली. तुम्ही काय विचार करता आणि कशाचं उत्तर मिळतं हे कळत नाही आयुष्यात. तर मला त्याच्यानंतर ते करायचं आहे थोडा वेळ. ग्रेट 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 सर, आणि तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी देखील आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा.